नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर अक्षय जोरी. एम टी क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. एम टी क्लासेस एक पुण्यातलं लीडिंग मॅथमॅटिक्स इन्स्टिट्यूट आहे, स्पेशली फॉर इंजिनिअरिंग अँड डिप्लोमा स्टुडंट्ससाठी. ठीक आहे, मॅथमॅटिक्ससाठी. बाकी मग आपण 7 to 10 असेल, 11-12 नीट जे ते पण सेगमेंटमध्ये खूप मोठ्या लेवलला काम करतो. ठीक आहे, तो आज आपण डिस्कस करणार आहे की जे आपलं बेसिक मॅथमॅटिक्स आहे, M1 म्हणतात त्याला, डिप्लोमाचा. ठीक आहे, तर त्याचं थोडंसं ओव्हरऑल सिलेबस असेल, पेपर पॅटर्न असेल तुमचं, वर्षभराचं शेड्यूल कसं असेल, काय असेल ते थोडंसं आपण समजून घेऊयात. ठीक आहे, ओके. आता हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुण्याचं करिक्युलम आहे, बट बाकी जे काही तुमचं EMSBTचं असेल किंवा बाकी जे काही पॉलिटेक्निक्स ऑटोनॉमस असतील त्यांचं पण करिक्युलम सेमच असेल. सिलेबस सगळीकडे सेम आहे NEP नुसार. ठीक आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार. याच्या आधी म्हणजे 3 वर्षापूर्वी हा सिलेबस इम्प्लिमेंट व्हायच्या आधी कॉलेज वाईज थोडाफार सिलेबस चेंज होत होता, आता तसं नाही आहे. ठीक आहे, हा जो काही कोर्स असणार आहे बेसिक मॅथमॅटिक्स M1, जो की डिप्लोमा फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरला असणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा आता फर्स्ट इयरला एनरोल केल्यानंतर तुमचा पहिलाच कोर्स तो असणार आहे, मॅथमॅटिक्स M1. ठीक आहे, त्याला बेसिक मॅथमॅटिक्स म्हणूयात. त्यात ओव्हरऑल तुम्हाला 70 मार्क्सचा फायनल पेपर असणार आहे, फायनल एक्झाम, आणि 30 मार्क्सची तुमची युनिट टेस्ट असणार आहे. आता युनिट टेस्ट कसे असतात पहा, 30 मार्क्समध्ये 2 युनिट टेस्ट कंडक्ट करतं कॉलेज. 2 युनिट टेस्ट कसं, मग 30-30 मार्क्सच्या 2 युनिट टेस्ट घेतं आणि त्या दोघांचे ॲव्हरेज काढून जे काय तुमचं ॲव्हरेज येईल 30 पैकी ते तुम्हाला फायनलला प्रोव्हाइड केलं जातं. त्यानंतर 70 मार्क्सची फायनल एक्झाम होते आणि युनिट टेस्टचे 30 प्लस फायनल 70 असे काउंट करून तुम्हाला टोटल 100 मार्क्स काउंट होतात. ठीक आहे, आणि ॲडिशनली तुम्हाला प्रॅक्टिकलला 25 मार्क्स असतात. तर टोटल तुमचे ग्रेड, त्याला ग्रेडमध्ये पण काउंट करतात. सो जे काही ॲडिशनल प्रॅक्टिकलचे 25 मार्क्स आहे ते मेन रिझल्टमध्ये किंवा पुढे ॲडमिशनला वगैरे ते काउंट होत नाही. तुमच्या रिझल्टवरती शो होतात, बट ॲडमिशनसाठी किंवा पर्सेंटेजसाठी ते काउंट केले जात नाही. बट तुमचे जे काही आउट ऑफ 100 मार्क्स आहेत ते तुमचे कोअर मार्क्स असणार आहे त्या सब्जेक्टचे. ठीक आहे, ओके. आता पहा, आउट ऑफ 100 पैकी तुम्हाला पासिंगसाठी फक्त 40च मार्क्स पाहिजेत. तर फक्त 40 का म्हणतोय माहिती आहे का, कारण त्यात 30 मार्क्सची तर युनिट टेस्टच आहे आणि युनिट टेस्टला कधीच पूर्ण सिलेबस नसतो. आता आपण थोडं सिलेबसकडे जाऊया, तुम्हाला एक ओव्हरलुक करतो सिलेबसचा, नंतर परत आपण तुमचं पासिंग क्रायटेरियाकडे येऊया. ठीक आहे, आता टोटल चॅप्टर पाहिले तर युनिट 1 आहे अल्जेब्रा, त्याला 14 मार्क्स आहेत. हे 70 पैकी आहे वेटेज विथ ऑप्शन्स. 70 पैकी आपला पेपर येतो 102 मार्क्सचा. तुम्हाला माहिती ना, प्रत्येक क्वेश्चनला एक एक 2-2 ऑप्शन असतात. त्या साईड जर मार्क्स काउंट केले आपण तर 102 मार्क्सचा पेपर येतो तुमचा. त्यापैकी तुम्हाला 70 मार्क्सचं सॉल्व्ह करायचं असतं. ठीक आहे, आता इथं 70 पैकी 14 मार्क्स असतील तर 102 पैकी तुम्हाला 20 मार्क्सचं वेटेज ह्या चॅप्टरला पाहायला मिळतं. अल्जेब्रा आहे, त्यात तुमचं मॅट्रिक्स असेल, लॉग असेल, पार्शियल फ्रॅक्शन असेल. त्यानंतर आहे चॅप्टर 2 ट्रिग्नोमेट्री, त्याला पण 14 मार्क्सचं वेटेज आहे, तो पण 20 मार्क्सपर्यंत आपल्याला एक्सटेंड करायला मिळतो. देन स्ट्रेट लाईन आहे, त्याला चॅप्टर आहे, त्याला वेटेज आहे 8 मार्क्सचं, तो 12 मार्क्सपर्यंत एक्सटेंड होतो विथ ऑप्शन्स. डिफरन्शियल कॅल्क्युलस, वन ऑफ द इम्पॉर्टंट चॅप्टर, 20 मार्क्ससाठी आहे, त्याला एक्सटेंड करून 28 मार्क्सपर्यंत जातो तो. आणि स्टॅटिस्टिक्स, अगेन वन ऑफ द इझिएस्ट चॅप्टर, तो 14 मार्क्सचा आहे, तो एक्सटेंड करून जातो आपला 20 मार्क्सपर्यंत वगैरे जातो. 20 पर्यंत नाही जाणार, हां 20च्या आसपास जाईल. ठीक आहे, ओके, 18 ते 20 मार्क्सपर्यंत जातो. हा असणार आहे आपला टोटल फर्स्ट इयरचा M1 साठीचा सिलेबस. टोटल 5 चॅप्टर असणार आहे. आता युनिट टेस्टला होतं काय, तुम्हाला ॲट अ टाइम 2-2 चॅप्टर्स असतात. तुमचं कॉलेज चालू होईल लगेच 1.5 महिन्यात युनिट टेस्ट असेल. सो प्रत्येकाने तयार राहा, स्पेशली जे सेकंड किंवा थर्ड राऊंडमध्ये लागतात त्यांच्यासाठी. थर्ड राऊंडचं होतं काय, थर्ड राऊंडच्या आधीच कॉलेज सुरू झालेलं असतं आणि कॉलेज सुरू होऊन 15 दिवस झालेले असतात. होतं काय की जेव्हा विद्यार्थी येतो तेव्हा कळतं की ऑलरेडी अर्धा चॅप्टर झालाय आणि लगेच 1 महिन्याने तुमची युनिट टेस्ट डिक्लेअर होते. राईट, कॉलेज चालू झाल्यानंतर पहिल्या 1 ते 1.5 महिन्यातच तुमची युनिट टेस्ट 1 असेल, कारण फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला 4-4.5 महिन्याचाच टाइम असतो. समजा तुमचं 1 सप्टेंबरला कॉलेज स्टार्ट झालं, मी आता हे जनरल डेट सांगतोय, हे काय परफेक्ट नसेल, तुमचे कॉलेज स्टार्टिंगच्या डेट मे बी ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबर स्टार्टिंगला वगैरे असू शकतात.
ठीक आहे. 1 सप्टेंबरला जर कॉलेज चालू झालं तर पूर्ण सप्टेंबर महिना, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या 12-15 तारखेनंतर तर तुमच्या फायनल एक्झाम पण होतील. जानेवारीच्या फर्स्ट वीक पर्यंत फर्स्ट इयर संपेल, 2च दिवस सुट्ट्या असतील, लगेच सॉरी फर्स्ट सेमिस्टर संपेल, 2 दिवस सुट्ट्या, लगेच सेकंड सेमिस्टर सुरू होईल. मध्ये काही तुम्हाला ना कुठल्या दिवाळीच्या सुट्ट्या असतील ना काही ना काही. दिवाळीच्या सुट्ट्या असतील बट त्याच्यानंतर एक्झाम असते राईट, सो दॅट ते प्रॉपरली नंतर तुम्ही कॉलेज लाईफमध्ये शिफ्ट झालात. ठीक आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीत पाहिजे. आता येऊयात आपण पासिंग क्रायटेरियाकडे. तुम्हाला जर सांगितलं की युनिट टेस्टला ॲट अ टाइम 2 चॅप्टर्स असतात. फर्स्ट अल्जेब्रा आणि सेकंड ट्रिग्नोमेट्री, हे 2 चॅप्टर्सच असतील मॅक्सिमम, ट्रिग्नोमेट्रीच्या पुढे जास्त नसणार आहे. ठीक आहे. तर जेव्हा हे 2 चॅप्टर्स तुम्ही लर्न करता प्रॉपर, तेव्हा 30 मार्क्स पाडणं काही अवघड नाही आहे. ठीक आहे. सो कारण तुम्हाला ॲट अ टाइम 2च चॅप्टर्स लर्न करायचे, फायनल एक्झामला 5च्या 5 लर्न करून जायचे, बरोबर. आणि सेकंड युनिट टेस्टला पण 2च चॅप्टर्स असतील किंवा शेवटच्या चॅप्टर्सचा थोडाफार पार्ट असतो. तर सेकंड युनिट चॅप्टरला पण चॅप्टर नंबर फॉर एक्झाम्पल 3 आणि 4 आहे. 5thचा एखादाच टॉपिक आहे, पहिला दुसरा. ठीक आहे. म्हणजे तिथं पण तुम्हाला 2 चॅप्टरचा स्टडी करून 30 मार्क्स पाडायला काय अवघड नाही आहे. सो दॅट की तुमचं जेणेकरून ॲव्हरेज 30 आउट ऑफ 30 मार्क्स यायला पाहिजे. हे मी का सांगतोय, कारण आपण पासिंग टार्गेटच करत नाहीये. पासिंग बाय डिफॉल्ट होणार आहे तुमचं. आपण 100 आउट ऑफ 100 मार्क्स टार्गेट करतोय. मी जे मुलांना गाईड करतो ते स्पेशली हाय स्कोरिंग 100 पैकी 100 मार्क्स कसे पडतील काय पडतील त्यासाठी आपण ट्राय करत असतो. जे मुलं मेहनत घेतात, खूप सारे मुलं 100 आउट ऑफ 100 मार्क्स घेतात. ठीक आहे. याचा फायदा काय, जेव्हा तुम्ही नेक्स्ट डिप्लोमा झाल्यानंतर जेव्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता, चांगलं कॉलेज मिळतं राईट, एखादं रेप्युटेड इन्स्टिट्यूट मिळतं. प्लस काय होतं की जेव्हा तुम्ही इतके मार्क्स घेतात, ऑब्व्हियसली तुमच्या बेसिक सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातात, जे की तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी पण जो काही तुमचा M2 M3 असेल तिथं तर खूप ॲडव्हान्स लेवलचं असं तिथे फायदा होतो. ठीक आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर त्यानंतर तिथं 30 मार्क्स पाडल्यानंतर आपलं युनिट टेस्टला फर्स्ट 100 मार्क्स पाडण्याचं फर्स्ट टार्गेट आहे. युनिट टेस्टला 30 आउट ऑफ 30 घ्यायचे. सेकंड टार्गेट असणार आहे आपलं फायनल एक्झामला 70 आउट ऑफ 70 घ्यायचे. ठीक आहे. कसे घ्यायचे काय घ्यायचे त्याचा सगळा रोडमॅप तुम्हाला दिला जाईल. शॉर्ट नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्या शॉर्ट नोट्स नंतर तुम्हाला जे काही आपल्या डेली नाही, ज्या काही आपल्या वीकली टेस्ट होतात, वीकली म्हणण्यापेक्षा आपण त्याला टॉपिक वाईज म्हणूयात, कारण टॉपिक फिनिश व्हायला समटाइम्स 1 वीक जातो, कधी कधी 2 वीक जातात राईट. ज्या काही आपल्या वीकली टेस्ट होतात त्या तुमच्या युनिट टेस्टच्या पॅटर्ननेच होणार आहेत, सो दॅट तुम्ही त्याला फॅमिलियर असाल. सेकंड थिंग, तुम्हाला 3 मॉक टेस्ट फायनलसाठी 70 मार्क्सच्या आपण प्रोव्हाइड करतो. आणि ट्रस्ट मी, ज्या काही तुम्ही 3 टेस्ट द्याल, मिनिमम 50% क्वेश्चन्स ॲज इट इज रिपीट होतील. कारण मी पण 2 2 नाही 2.5 वर्ष म्हणजे 5 सेमिस्टर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ॲज अ लेक्चरर म्हणून काम केलंय. तिथले जे काही पेपर सेटिंग असेल सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत तिथे. ठीक आहे. सो दॅट की कुठल्या एरियातनं क्वेश्चन्स येतात, काय येतात, पेपर सेट करणाऱ्या टीचर्सची मेंटॅलिटी काय असते, कुठल्या एरियाला कुठला एरिया जास्त टार्गेट केला जातो अँड सो ऑन, सगळ्या गोष्टी मला प्रॉपर माहिती आहे राईट. सो दॅट तुम्हाला करायचं आहे काय, फक्त जे काही इकडनं तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड केलं जाईल त्याला प्रॉपर फॉलो करा. जर तुम्ही चांगली मेहनत घेतली तर 100 आउट ऑफ 100 मार्क्स पाडण्याची गॅरंटी माझी. क्लिअर. ओके. सो लाईकवाईज प्रॉपर स्टडी करून आपण 100 आउट ऑफ 100 मार्क्सकडं ट्रॅव्हल करण्याचा. समटाईम्स काय होतं ना की मुलं सिली मिस्टेक्समुळे 1-2 मार्क्स घालवतात आणि खूप मार्क्स वाईट वाटतं. 99, 98, 96 मार्क्स पडलेले मुलांना. ठीक आहे. कळतं की जे काही 1-2 मार्क्स गेलेत ते कशामुळे गेलेत, प्लसचं मायनस झालं, फायनल आन्सर चुकलं, लाईक दॅट. ठीक आहे. सो या थोड्याफार गोष्टी अलाउड आहेत, बट जितकं जास्त परफेक्शन तितके जास्त मार्क्स. क्लिअर आहे. आता थोडंसं ओव्हरऑल येऊयात आता पासिंग क्रायटेरिया जो की आपला पेंडिंग आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की पासिंगला 100 पैकी 40 मार्क्स पाहिजे, बरोबर. आणि ते फक्त 40च मार्क्स आहेत, फक्त आहेत. का फक्त आहेत, बिकॉज युनिट टेस्ट तुमची 30 मार्क्सची आहे, ती त्याला डायरेक्ट 30 आउट ऑफ 30 मार्क्सचं टार्गेटच ठेवा, पडतात काय अवघड नाही आहे. ठीक आहे. तिथं तुम्ही 30 मार्क्स कव्हर केले
तर 10 मार्क्स पाडायला ऑलरेडी जर तुम्ही युनिट टेस्टला 30 मार्क्स पाडत असाल तर इकडे 70 पैकी 10 मार्क्स झोपेतून उठून गेले तरी पडतात. ठीक आहे, कारण 70 पैकी 10 काय 70 पैकी 35 मार्क्स तुम्हाला असे दिसतील ना की हे क्वेश्चन्स मी 4 वेळा सॉल्व्ह केलेत क्लासमध्ये. तेच क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला दिसतील. ठीक आहे, सो पासिंग हा पॉइंटच नाहीये. पासिंग बाय डिफॉल्ट होऊन जाईल. आपल्याला काय करायचंय, रेसमध्ये लॉंग टर्म सर्वाइव्ह करायचंय. लॉंग टर्म म्हणण्यापेक्षा टॉपला सर्वाइव्ह करायचं, राईट. सो दॅट तुम्हाला चांगलं इन्स्टिट्यूट मिळेल पुढे. त्यासाठी आपण प्रॉपर गाईड करतो. आता हे जे काही आपले क्लासेस जे काही चालतात, थोडंसं एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला देतो. तुम्हाला एक त्यात एक्झाम होतपर्यंत टोटल ॲक्सेस असेल. आता हे प्रॉपर आपण फुल्ली ऑनलाईनच घेणार आहे, कारण काय होतं आता ऑफलाईनच्या बॅचेस इतक्या हँडल होत नाहीत. ठीक आहे, मुलांचा क्राऊड आता खूप वाढलाय, सो दॅट ऑफलाईनला हँडल होत नाही काही एकटा असल्यामुळे. सो आपण काय केलंय, सगळं ऑनलाईन शिफ्ट केलंय. ऑनलाईनला काय असणार आहे, तुमचे लाईव्ह क्लासेस असतील. फर्स्ट ऑफ ऑल आपलं MT क्लासचं ॲप असेल. तुम्ही ते ॲप प्ले स्टोअरवरनं डाउनलोड केल्यानंतर त्यात लॉग इन करा. त्यात तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस दिसतील. त्यात तुमचा जो काही M1चा असेल, M2चा असेल, M3चा असेल, जो कोर्स तुम्हाला अप्लाय करायचा त्यासाठी अप्लाय करा, रजिस्ट्रेशन करा. आणि त्यानंतर जेव्हा काही कोर्स सुरू होईल तेव्हा कसं असेल ओव्हरऑल सांगतो तुम्हाला. आपले वीकली 5 लाईव्ह क्लासेस असतील, राईट. एक मॉर्निंगला असेल, म्हणजे दोन शिफ्टमध्ये 2 वेगवेगळ्या बॅचेस असतील. एक मॉर्निंग बॅच असणार आहे, एक इव्हिनिंग बॅच असणार आहे आपली. ठीक आहे, ओके. तो मॉर्निंग बॅच तुम्ही दोघांपैकी कुठली पण एक बॅच तुम्ही चूज करू शकता. ठीक आहे, मॉर्निंग असू देत किंवा इव्हिनिंग असू देत तुमच्या ह्याच्यात. आता होतं काय ना मुलांचं, की आता जसं की जे काही कम्प्युटरचे किंवा IT चे मुलं असतील किंवा बाकीचे पण मेकॅनिकल वगैरे वगैरे, तुमचे जे कोर सब्जेक्ट आहेत, जसं की समजा IT कम्प्युटरसाठी पाहूया, C लँग्वेज असेल, तुमचे लँग्वेजचे कोर्सेस वगैरे जे काय आहेत, त्यासाठी काय होतं ना की ॲक्च्युअल ते पण तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. त्याचे पण क्लासेस सेम टायमिंगमध्ये असतात, राईट. तर याचा प्लस पॉईंट काय आहे, जो काय ऑनलाईन क्लास जरी तुमचा एखादा मिस झाला तर ते क्लासचं रेकॉर्डिंग तुम्हाला ॲपमध्ये ॲज इट इज जोपर्यंत तुमची फायनल एक्झाम होत नाही तोपर्यंत राहणार आहे. ठीक आहे, ओके. आणि म्हणजे टोटल 6 महिने ॲक्सेस असेल स्टार्ट टू एंड सगळ्या क्लासेसचा. त्यानंतर तिथे तुम्हाला टेस्ट असाइन केल्या जातील ॲपमध्येच. तिथे तुम्हाला मॉक टेस्ट असाइन केल्या जातील ॲपमध्येच. तिथंच तुमचा रिझल्ट असेल, तिथंच सोल्युशन्स प्रोव्हाइड केले जातील, राईट. म्हणजे एकदम सिस्टमॅटिकली तुम्हाला ना कुठे जायचं नाही. सिम्पल आहे. पहा होतं काय ना, क्लास असतो 1 तासाचा. ऑफलाईनचं तुम्हाला सांगतो, म्हणजे मी आता लास्ट सेमिस्टरपर्यंत आपण ऑफलाईनच क्लास रन करत होतो. मुलं काय करतात ना, ॲक्च्युअली क्लास 1 तासाचा आणि मुलांचं ट्रॅव्हलिंगच जायचं यायचं जवळपास 1-1, 1.5 तास जाते. म्हणजे तुमचा क्लासपेक्षा डबल टायमिंग ट्रॅव्हलिंगमध्येच जातोय, राईट. सो दॅट की तो एक प्रॉब्लेम आपला ओव्हरकम होणार आहे. सेकंड थिंग, तुमचा जर आजचा ऑफलाईन क्लास मिस झाला तुम्हाला काय ऑप्शनच नव्हतं त्यासाठी. तर ऑनलाईनमध्ये तसं नाही. आणि जसं टेक्नॉलॉजी ग्रो होतीये, टेक्नॉलॉजी सुद्धा सोबत आपण सुद्धा ग्रो झालं पाहिजे. ठीक आहे, सो दिस इज समथिंग अबाउट M1. आपलं जे काही मॅथमॅटिक्स पार्ट 1 असणार आहे तो, राईट. सो सिम्पल आहे. एनरोल करण्यासाठी आपलं MT क्लासेस म्हणून ॲप आहे, त्याच्यावरती मॅथमॅटिक्स थिएटरचा लोगो आहे. ठीक आहे, डाउनलोड करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. तिथनं तुम्हाला कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करून कोर्सचा ॲक्सेस ॲटोमॅटिक मिळेल. सगळं ॲटोमेटेड आहे. तिथं पेमेंट असेल तुमचं. हां, एक गोष्ट सांगायचीच विसरलो तुम्हाला. आपले जे काही कोर्सेस रन व्हायचे आधी त्याचे आपण ₹5000 चार्ज करत होतो फुल सेमिस्टरसाठी, राईट. बट आता हे जे काही कोर्सेस आता आपण रन करतोय हे फक्त आणि फक्त ₹1500 आहेत. ₹1500 काउंट करतोय. त्यास तुम्हाला 5 महिनेचा ॲक्सेस असेल. म्हणजे जर पाहिलं तर ₹300 पर मंथ तुम्हाला होत नाही. म्हणजे कदाचित मोबाईलच्या रिचार्ज इतकंच आहे, राईट. आणि जर मोठा पॅक कोणी यूज करत असेल तर मग मोबाईलच्या रिचार्जपेक्षा पण कमी. म्हणजे ॲव्हरेज रिचार्ज आता ₹300 आहे. तितके तर तुम्ही स्पेंड करू शकता, राईट, शिकण्यासाठी. तो फी वगैरे काय असं काही जास्त काही बिग डील नाही आहे असं वाटतंय मला. ठीक आहे, चलो. सो भेटूयात डायरेक्ट आपल्या क्लासेसमध्ये.